आलूच्या पापडमध्ये किसून केलेल्या आलूचे पापड हे आणखीनच रुचकर व छान असे चवीला बनतात. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण छान असे किसलेल्या आलूचे पापड बनवणार आहोत. त्याच्यासाठी बघा, इथे मी 4 असे मोठे आलू घेतले आहे. अंदाजे हे आलू जर मोजायला गेलं तर हे 1 किलो भरतात, कारण की हे आलू खूप असे मोठाले आहे. आता आपण हे जे आलू आहे त्याला छान असे शिलून घेऊया, यानी की एका शिलनीने याच्यावरचे साल आपल्याला पूर्णतः काढून घ्यायचे आहे. साल काढल्यानंतर इथे बघा, हे जे आलू आहे हे पूर्णतः शिलून झालेले आहे. आता आपल्याला या आलूचा असा किस करून घ्यायचा आहे. किस करताना आपल्याला जिकडून जाडसर किस पडेल तिकडूनच याला किसायचं आहे, जेणेकरून आपल्याला असा जाडसर किस मिळेल. आता पूर्ण किसून झाल्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे याच्यात पाणी. पाणी घातल्यावर आपल्याला याला 3 ते 4 पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की याच्यामध्ये असलेला टार्च जो आहे तो निघून जाईल. तर इथे बघा, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आता आपल्याला लागणार आहे साबुदाणा. इथे बघा, मी 1 वाटी साबुदाणा घेतला. साबुदाणा बारीक करून त्याला रात्रभर असं भिजत घातलं. भिजत घातल्यानंतर तो साबुदाणा असा छान असा फुललेला आहे. अंदाजे जर तुम्ही मोजायला गेला तर अर्धा पाव हा साबुदाणा आहे. आता हा साबुदाणा आपल्याला छान असा फोडून घ्यायचा आहे. इकडे आपल्याला ठेवायचं आहे गरम करायला पाणी. आता आपल्याला या भांड्याने असं 3 भांडे असं पाणी लागणार आहे. बघा, मी या भांड्याने पाणी घेत आहे. तुम्ही तुमच्या घरी जे भांडं असेल त्या भांड्याने याचं मोजमाप करू शकता. 3 भांडे पाणी ठेवल्यानंतर आपल्याला त्याला छान असं उकळी येऊ द्यायचं आहे. इकडे बघू शकता, पाणी छान अशी उकळी आलेलं आहे, यानी की पाण्याला उकळी फुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 2 चम्मच मीठ. आता 1 ते 1.25 किलोचं हे प्रमाण होतं, त्या हिशोबाने 2 चम्मच मीठ हे व्यवस्थित आहे. आता आपल्याला याच्यात अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर आता आपल्याला इथे तुम्ही हिरवा ठेचाही वापरू शकता, पण मी याच्यात लाल ज्या मिरच्या असते त्याला थोडं अशा कुटून घेऊन त्याचाच भुरका याच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून याला छान अशी चव येईल आणि की मस्त असे याचे पापड तयार होतील. आता आपल्याला जो साबुदाणा फोडलेला होता तो साबुदाणा अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. बघा, मोकळा करून आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे, जेणेकरून काय होईल की याच्यामध्ये कशाच प्रकारचे गोळे हे धरले जाणार नाही. अशा प्रकारे पूर्णतः साबुदाणा टाकून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आलूचा जो आपण किसला होता तो किस याच्यात टाकायचा आहे. आपल्याला पूर्णतः किस याच्यात टाकून घ्यायचा आहे. किस टाकल्यानंतर आता आपल्याला त्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. बघू शकता, इकडे आपल्या जे पापडाचं जे सारण आहे, जे आज आपण पळी पापड बनवणार आहोत, त्या पळी पापडाच्या सारणाला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला अशाच प्रकारे 3 ते 4 उकळ्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपलं जे पापडाचं सारण आहे ते छान असं शिजल्या जाईल. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या प्रकारेच आपल्याला याला उकळ्या फुटू द्यायच्या आहे. उकळ्या फुटल्यानंतर हे सारण छान असं शिजतं. 3 ते 4 उकळ्या फुटल्यानंतर साबुदाणा व आलू छान असा शिजला जातो. तुम्ही बघू शकता, इथे आपला जे पळी पापडचं किंवा जे आपण आज आलूचे पापड बनवणार आहोत त्याचं हे सारण शिजून तयार आहे. आता आपण याला थोडंसं थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर आपल्याला याचे पळी पापड घालून घ्यायचे आहे. इकडे मी पॉलिथिन अशी टाकलेली आहे आणि त्याला थोडं तेल आणि पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर छान असे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे पापड अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे. हे पापड करायला एकदम सोपे आणि तसेच चवीला खूप चविष्ट बनतात. आपण याला पॉलिथिनवर टाकत आहे, त्याच्या कारणाने 3 ते 4 तास झाले की हे पापड असे आपोआपच आपली जागा सोडायला लागतात. आपल्याला त्याला पलटून घ्यायचं राहते आणि पलटून घेतल्यानंतर एका दिवसातच हे पापड छान असे वाळून तयार होतात. इथे बघू शकता, पूर्णतः पापड करून झालेले आहे आणि अशा प्रकारे मी याला पॉलिथिनवर टाकून घेतलेलं आहे. पॉलिथिनवर टाकल्यानंतर आता याला छान असं वाळू द्यायचं आहे. इथे बघू शकता, हे पापड अशा प्रकारे तयार आहे. याला छान मी वाळून घेतलेलं आहे. आणखी मी 1 दिवस याला ऊन देईल आणि ऊन दिल्यानंतर हे पापड छान असे 1 ते 2 वर्ष सहज टिकल्या जाईल. तर बघू शकता, थोडे हे ओलसर आहे कारण मला व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मी अशा प्रकारेच हे दाखवत आहे. याला आणखी 1 दिवस ऊन दिल्यानंतर आपण सहज याला 1 ते 2 वर्ष टिकून ठेवू शकतो. आता मी तुम्हाला हा पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे.
इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण हा पापड तळून पाहूया. तुम्ही बघू शकता पापड छान असा हा फुलायला तयार झालेला आहे. छान असा चवीला चविष्ट आपला आलूचा पापड इथे बनून तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. धन्यवाद.